जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा उदखेड येथे प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात संपन्न झाला। शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अंजलीताई गेडाम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। गेल्या 3 दिवसांपासून जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा उदखेड येथे प्रजासत्ताक दिन महोत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे। जिल्हा परिषद मराठी शाळेचा सर्वांगीण विकास साधून जिल्हा परिषद मराठी शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी आणि शाळेचा सर्वांगीण विकास साधता यावा याकरता शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून अनेक उपक्रम या महोत्सवाच्या निमित्तानं राबवण्यात आले। मला या निमित्ताने एकच सांगायचं आहे, हा जो कार्यक्रम आम्ही सांस्कृतिक आणि माझे विद्यार्थी सोहळा जो घेतला आम्ही हा दरवर्षी आम्ही 3 वर्षापासून हा कार्यक्रम राबवत आहे, सांस्कृतिक कार्यक्रम। मला एवढंच सांगू इच्छितो की हा जो कार्यक्रम होत आहे हा सगळ्यांच्या सहकार्यातून होत आहे किंवा वैयक्तिक एका व्यक्तीच्या नुसार हा कार्यक्रम नाही होऊ शकत। मला काही लोकांना एवढंच सांगायचं आहे की सगळ्याच्या सहकार्यातून कुठलाही कार्यक्रम होत असतो, केवळ एका व्यक्तीच्या मुळे हा कार्यक्रम होऊ शकणार नाही अशी मला थोडंसं आणि या कार्यक्रमात थोडं मला खंत व्यक्त करायची आहे। काही लोक त्याचं एकटं म्हणजे वैयक्तिक श्रेय घ्यायचे प्रयत्न करतायत। मी हा कार्यक्रम आम्हाला तरी माहिती आहे की आमची व्यवस्थापन समिती गठीत झाली तेव्हा इथे काहीही नव्हतं, साधी बसायला व्यवस्था नव्हती, रूम कशा होत्या आम्ही स्वतः खर्च करून, फक्त आम्ही कधी खर्चाचं सांगितलं नाही कोणाला। आमच्या शाळेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा उदखेड येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। या प्रजासत्ताक दिनानिमित्त आमच्या शाळेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। ह्या कार्यक्रमाला पूर्णता देण्यासाठी शाळेच्या व्यवस्थापन समितीने सतत प्रयत्न केले। त्यांच्या प्रयत्नातून 3 दिवस आमचे कार्यक्रम एकदम उत्तमरित्या पार पडले आणि गावातील लोकांचं सहकार्य आणि शाळेतील शिक्षक वर्गांचं पण सहकार्य आम्हाला चांगल्या प्रकारे लाभल्यामुळे आम्ही इथे व्यवस्थित आणि छान कार्यक्रम करू शकलो। आमच्या कार्यक्रमाचे उद्घाटन हे सांस्कृतिक कार्यक्रमाने झाले आणि दुसऱ्या दिवशी आमच्या शाळेमध्ये माजी विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात आला। हा सत्कार घेण्यामागे एकच उद्देश होता की या शाळेमधून जे विद्यार्थी मोठ्या पदावर गेले, जे मराठी शाळेमध्ये शिकून उंच झाले आणि कुठेतरी त्यांनी अधिकारी पद प्राप्त केले, त्या विद्यार्थ्यांना आपल्या शाळेमध्ये बोलावून आपल्या विद्यार्थ्यांना कुठेतरी त्यांच्याकडून प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही हा कार्यक्रम इथे सादर केला। शाळा व्यवस्थापन समितीच्या संकल्पनेतून मुख्याध्यापक राजेश काकड तसेच सर्व शिक्षक वृंद यांच्या सहकार्यानं गेल्या 3 दिवसांपासून प्रजासत्ताक दिनाच्या महोत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे। यामध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा, शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, आनंद बाजार अशा विविध प्रेरणादायी कार्यक्रमाचं आयोजन जिल्हा परिषद मराठी शाळेत करण्यात आलं। शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अंजलीताई अंबादास गेडाम, सदस्य संगीता भांगे, किशोर चौधरी, अविनाश देशपांडे, दीक्षा पोहकर, रेखा राऊत, रुपाली भानगे, शीतल सोळंके, ललिता गाडे, अनमोल पाटील, किशोर पाटील, सुनील लुंगे, शिक्षक प्रतिनिधी निलेश सार्थळ, मुख्याध्यापक राजेश काकड तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष किशोर पाटील यांच्या अथक परिश्रम आणि सहकार्यातून जिल्हा परिषद मराठी शाळा विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचं स्पष्ट चित्र निर्माण झालं असल्याचं दिसतंय। जनमत न्यूज करता सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट, मोर्शी। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।